हाय गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे काय मजेत आहे ना? मजेतच राहायचं. तर आज नवरात्रीच्या घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा छोटासा ब्लॉग केरळमधून रबरची शेती बघायची आहे आपण आज. तर रबराची शेती कशी काय असते ते मस्तपैकी आपण आता ते फिरून बघायचं आहे. मी त्या रबराच्या शेतीजवळ चालू आहे. तुम्ही पहिल्या जुन्या चित्रपटात वगैरे पाहिले असेल बघा, अशी गाणी ह्या झाडावरून त्या झाडात असं, म्हणजे साजन चित्रपट बघा, संजय दत्तचं गाणं. ती जशी झाडं आहेत ती वेगळीच झाडं आहे ती, पण ती जशी झाडं आहेत तशी रबराची शेतीची झाडं पण अशी मस्तपैकी असतात. ते आपण मस्तपैकी आता फिरून बघायचं आहे आतून. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, छोटासाच व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी आज. तर चला, नवीन कोण असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्याल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब याच्यासाठीच करा की इथून पुढे असेच केरळमधील महाराष्ट्रामधील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यासाठी साईडचंच बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा व्हिडिओला, म्हणजे मला व्हिडिओ काढण्यासाठी स्फूर्ती येईल. जास्त लाईक दिसले म्हणजे त्यासाठी तुम्ही नोटिफिकेशन येईल बेल आयकॉन दाबले माझी. तर चला, आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर असा डोंगराळ प्रदेशात मी आता डोंगर चढतोय बघा. असा डोंगराळ प्रदेश असतो. डोंगराळ प्रदेशात ही रबराची शेती असते. तर त्या रबरातून रबर कसा काढला जातो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्या रबराच्या झाडातून रबर कसा काढला जातो आणि ज्यावेळी ते रबर काढतं तेही मी तुम्हाला दावीन. तर चला बघूया, जाऊया आपण रबराच्या शेतीमध्ये. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीलाच हे आधी झाड दावतो. असेच खोड असते बघा रबराचे आणि असे उंचचे उंच असे झाड जाते. किती उंच गेलंय बघा हे झाड, वरती कसं दिसतंय बघा मस्तपैकी. तर हे पाहिलं तुम्ही रबराचे झाड, आणि ही आहे बघा संपूर्ण शेती अशी. तर हे सर्व रबराचे झाड आहेत बघा. तुम्ही बघाल तिकडं रबरच रबर आहे बघा. सर्वत्र रबराची शेती आहे. हे बघा, त्याचा रबर कुठून निघतो? असा रबराची शेती आहे, झाड आहे ती, पण रबर कुठून निघतो ते आपण पाहूया. तर हे बघा, ह्या झाडाला असं हे झाड आहे इथं. ह्या झाडाचं बघा रबर काढलेलं आहे. तर हे बघा खाचा पाडल्या जातात अशा. इथून सुरुवात झाली आहे खाचा पाडायला, या इथून अशी इथंपर्यंत रबर काढत आणला याने. तर हे बघा अशी खाच पाडते त्याची. एक त्यांच्यापाशी सुईसारखा वस्तू असते अशी, असं वडायचं. एक खच वडली की या ठिकाणी एक असं बेल्ट बांधलेलं असते. तर हे बघा कंबीनं तयार केलं. इथं आता काही काढलं नाही, पाऊस असल्यामुळे आता पावसाळ्यात रबर काढता येत नाही. तर या ठिकाणी आज बेल्ट ठेवलं जातं, नारळाचं बेल्ट. त्यात हे दूध पडत राहतं बघा. सकाळी येरवाळे उठून ते 5 ते 6 वाजता अशी खच पाडून जातात रोज. आणि एक 10 वाजता येऊन असे ते बेल्ट भरतं दुधानं. मग ते दूध घेऊन जातात आणि त्याचे रूपांतर रबराच्या शीटमध्ये तयार केलं जातं. तर हे बघा असं इथून ते कधी तुम्हाला असं म्हणजे चालू असेल त्यावेळी मी पण द्यावे. सध्या पाऊस असल्यामुळे ही फक्त तुम्हाला प्रक्रिया दावली. आणि अशी रोज एक खाच पाडल्यामुळे बघा किती खाचा पाडले तुम्हाला. छोट्या छोट्या खाचा दिसतील बघा. थोडीशी एक म्हणजे एक लहान आपला दोरा असतो ना, तेवढीच ती खाच काढली का नाही या ठिकाण अशी, तर त्यात नसं ते दूध पडत राहतं. इथं खाच पाडली घेत ना, दूध पडत राहणार त्या ठिकाणी ते बेल्ट्यामध्ये. आता इथं बेल्ट नाही, पण ते साहित्य तसंच आहे त्यांचं. प्रत्येक झाडाला तुम्हाला तसेच दिसेल बघा. हे बघा ह्या झाडाला पण तसंच आहे का. प्रत्येक झाडाला म्हणजे हे बघा दूध असं वगाळायला पण दिसतंय ह्या झाडाला मस्तपैकी. हे बघा, हे बघा दूध म्हणजे असं सुकलंय दूध, असं दूध असतंय ते निघतंय. इथून सुरू होतात. इथनं खाच पाडायची, अर्ध्या झाडाला खाच पाडायची. इथनं खाच पाडायला सुरुवात केल्या का इथनं अशी अर्ध्यापेक्षा जास्त असतं. इथं येऊन ते बेल्टात असं पडतंय. बेल्ट जागा बघा, म्हणजे शिल्लकच ती जागा राहिल्या. ह्या बाजूला एवढी शिल्लक आहे अजून जागा. तर अशा प्रकारे रोज एक खाच पडते. हे झाड तर बघा जुनं झाड असल्यामुळे तुम्हाला जास्त दिसतंय. हे बघा हे असं झाड आहे. तर इथून बघा त्याने खाच पडायला सुरुवात केलेली. या ठिकाणाहून अशी या ठिकाणाहून इथंपर्यंत आले, म्हणजे कितीतरी वर्ष हे दूध काढलेलं आहे असं. तर असं हे रबराच्या झाडातून दूध काढलं जातं आणि त्याचं
गरम करायच्या मशनी असते त्याच्यामध्ये शीट वाचायच्या अशा मशनी असते त्या. आपली जशी गुळाची कॉईल तयार करतो का नाही, म्हणजे आपण गुळाचं पाणी कसं एका कॉईलमध्ये मोठं होतं तसं इथं छोटे छोटे शीट असते त्या शीटमध्ये ते दूध ओतलं जातं आणि गरम केल्यामध्ये त्याचं रबराच्या शीटमध्ये रूपांतर होतं. त्याच सर्व शीट विकून, कच्च्या शीट विकून त्याच्या रूपांतर मोठ्या मोठ्या कंपनी टायर, टुटुबा अशा बऱ्याच रबराच्या वस्तू तयार केल्या जातात. आपला खूड रबर म्हणजे रबर कितीतरी वस्तू रबर आहेत, पण त्याची उत्पत्ती ह्या शेतामधून होत असते. आणि केरळमध्ये सर्वात जास्त प्रमाणात ही रबराची शेती असते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिनेमात बघा अशी झाडं असायची पहिली, चित्रपटामध्ये अशी गाणी अशी बघा, ह्या झाडावर त्या झाडावर. ती झाडं वेगळी आहे ती, पण तशीच ही रबराची झाडं आहे ती बघा. एक अंदाजे 10 फूट 10 बाय 10 असं अंतर ठेवून ही झाडं आहेत मस्तपैकी. हे बघा या ठिकाणी असं 10 फूट अंतर आहे आणि ह्या ठिकाणी असं आडवं पण अंतर 10 फूट आहे. 10 फुटाला थोडं जास्तच येईल, 15 फूट येईल त्या ठिकाणी. ही 15 फूट आहे आणि हे असं पण 15 फूट आहे. आता इथं काय मी टेप आणला तर बरोबर मापून सांगितलं असतं, पण माझ्या अंदाजे एक 10 ते 15 फूट असं अंतर ठेवून ही सर्व झाडे असतात. तर अशी मोठीची मोठी शेती ही रबराची शेती आहे. तर मित्रांनो, कसं काय वाटला व्हिडिओ, तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघू वाटतात केरळमधील, ते सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. तर आज ही अशी रबराच्या शेतीचा व्हिडिओ आपण काढला मस्तपैकी. थोडीशी माहिती दिली. अजून ही माहिती एखाद्या शेतकरी असताना पण मी एक व्हिडिओ काढला होता, त्यांनी माहिती दिली होती. जुना व्हिडिओ आहे, म्हणजे बरेच वर्ष झाला हा रबराचा व्हिडिओ काढला नाही, पण आज ही व्हिडिओ काढावा. तर चला. तरी बघा मित्रांनो, किती छान अशी शेती दिसते. अशी इथं जवळजवळ हे मला वाटतं 5 ते 6 एकर ही एका जागेवर शेती आहे असे. तसेच पलीकडच्या डोंगरावर पण शेती आहे. म्हणजे तुम्ही पाहाल तिकडे फक्त रबरच दिसणार आहे 2-3 डोंगरावर. तर अशा डोंगराळ भागात मी आलोय खास व्हिडिओ धरण्यासाठी. हे बघा, आता ही एक झाली 5 ते 6 एकराची पट्टी. तिकडे पलीकडे तुम्ही जिथवर नजर जाल तिकडे सर्वत्र डोंगरच आहेत बघा. आणि तिकडे सुद्धा रबराची शेती आहे मस्तपैकी. तर असा छान असा व्हिडिओ. आता पाऊस असल्यामुळे तर रबर काढत नाही, ती पावसाळ्यात रबर काढता येत नाही. उन्हाळ्यात रबर काढतात, हिवाळ्यात काढतात, पण पावसाळ्यात रबर काढता येत नाही, पाणी पडते म्हणून. तर असा पाडलेला खाचा बघा मस्तपैकी. आता बघा तो झाला त्या बाजूचा डोंगर असा मस्तपैकी. इकडं मग चालत थोडं जाऊतो. म्हणजे इकडे बघितलं बघा, ही बाजू बघितली तर इकडे सुद्धा तुम्हाला डोंगरच दिसणार आहेत. हे बघा, हे अशी उंचच्या उंच डोंगरावरच शेती. ह्या बाजूला असं कॅमेरा फिरवला तरी इकडे सुद्धा सर्व डोंगरच आहेत बघा. ह्या बाजूला इकडच्या डोंगरावर पण रबराची शेती आहे मस्तपैकी. या बाजूला बघा दिवस उगवलाय, दिवस उगवून अर्धा तास झाला असेल आता. इकडे पण मस्तपैकी अशी वेगळी सागवान रबर अशी वेगवेगळी शेती आहे. तर ही बघा मित्रांनो, अशी उंच उंच झाडे असे मित्रांनो. आणि समजा आता आपण ही लोटकी लावली, रबर सकाळच्या बारी खचून गेला शेतकऱ्यांनी, जर पाऊस आला थोडा पाऊस, मोठ्या पावसात रबर काढताच येत नाही, पण छोट्या छोट्या पावसात जर पाऊस असेल आणि रबर काढायचं असेल तर काय करतात हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या शेतात जावे लागणार आहे. हा व्हिडिओ बराच मोठा होत आहे, तर तो आपण दुसरा व्हिडिओ तयार करू. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते नक्की तुम्हाला दाखवू, त्या शेतामध्ये कशी त्याची सोय केली आहे पावसापासून बचाव होण्यासाठी रबराची. तर तो व्हिडिओ नक्की बघा सर्वांनी. पुढे टाकेन मी, त्यावेळी नक्कीच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर त्यासाठी आताच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तर मित्रांनो, कसा काय वाटला आजचा व्हिडिओ हा रबराच्या शेतीचा. खास मी व्हिडिओ धरण्यासाठी अशा डोंगराळ भागात आलो आहे. तर अशा डोंगराळ भागात फक्त रबर आहे. तुम्ही बघेल तिकडे रबराची शेती आहे. तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर ओके, सर्वांनी लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ सर्वांना माहिती मिळेल रबर कसा निघतो तो झाडातून. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय सर्वांना. पुन्हा एकदा घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.